हॅलो, मी अमृता बसे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज काय स्पेशल, तर आज मी घेतलेली आहे भेंडी, तीही उभी चिरलेली भेंडी आणि कांदा, शेंगदाण्याचा कूट आणि मसाले असं मी रेडी करून घेतलेलं आहे. तर आज काय स्पेशल बनवायचं म्हणून मी एक युनिक पद्धतीने डिश करते. अशा पद्धतीने तुम्ही केली आहे का हे मला आवर्जून सांगा. इथे घ्यायच्यात आपल्या आवडीनुसार मसाले आणि चला मग आता स्टार्ट करूया रेसिपीला. पण त्याआधी भेंडी मी कशी चिरून घेतली हे सांगते. तर भेंडी मी घेतलेली, मोठी भेंडी असेल तर साहजिक आहे त्याचे 2 तुकडे करायचे मधोमध आणि मधोमध चिरून त्याचे 4 तुकडे असे करून घ्यायचे. आणि जर भेंडी तुमची छोटीच असेल तर एक तुम्ही भेंडी सगळी तशीच घेऊन त्याचे 4 तुकडे केले तरी जमतील. अशा पद्धतीने सर्व भेंडी ही मी उभी चिरून घेतलेली आहे. आणि मैत्रिणींनो, अशी भेंडी तुम्ही केलीत का मला नक्की सांगा. तर चला मग इकडे आपण कढई ठेवलेली आहे तापायला, त्यामध्ये घालूया तेल. कढई गरम झाली का तेल घालून घ्यायचं. तेलही थोडंसं गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये टाकायची जिरी, मोहरी आणि कढीपत्ता. जिरी मोहरीचा एक तडका द्यायचा आणि हो, हिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिंगही ॲड करू शकता थोडंसं. जिरी मोहरीचा तडका आणि थोडासा कढीपत्त्याचा तडका बसला का त्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला कांदा. कांदाही त्यामध्ये ॲड करायचा आणि छान असा परतून घ्यायचा आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन काहीतरी आणि प्रत्येक वेळेस भेंडी नक्की भेंडी अशी करायची नाही कशी, पण भेंडीपासून खूप छान अशा रेसिपी बनतात. मी यापुढेही दाखवत येईन, पण सर्वांनी सपोर्ट करा. नवीन चॅनलवरती नवीन काहीतरी मी नक्की घेऊन येईन, पण सर्वांनी मला सपोर्ट करत जा. एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असे आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे. मी यामध्ये लाल तिखट, मटण मसाला, हळदी पावडर आणि मीठ घातले. त्यानंतर मी त्याच्यात ॲड केली आहे ती भेंडी. तर भेंडी मी ॲड केल्यानंतर छान परतून घेणार आहे आणि त्याच्यावरून मी घालणार आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही, असा भसरट असा आबडधोबड असा वाटून घ्यायचा आणि छान असं ती 1 ते 2 मिनटं परतून घ्यायची आणि त्याच्यावरती ठेवायचे. नंतरने झाकण. तर झाकण कशासाठी ठेवायचं, झाकण मोजून 2 ते 3 मिनटासाठी ठेवायचं, कारण की वाफेवरती आपल्याला थोडीशी ती स्टीम करून घ्यायची, जेणेकरून भेंडीचा कलरही चेंज नको व्हायला आणि ती खायलाही अप्रतिम लागेल अशी ती भेंडी बनवायची आपल्याला. जास्त वेळ झाकण ठेवल्याने तिचा कलरही चेंज होतो आणि चवही बदलते. तर जास्त वेळ आपल्याला झाकण काही ठेवायचं नाही. थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घ्यायचं आणि झाकण काढल्यानंतर पाहू शकता तुम्ही भेंडी किती छान झालेली आहे. अगदी 3 ते 4 माणसांसाठी ही रेडी झालेली भेंडी आहे. झटपट अशी होणारी डिश आहे. अगदी 2 ते 3 मिनिट लागतात तयार व्हायला. आणि दिसतोय ना हिरवागार असा भेंडीचा कलर. तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय. आणि आजची डिश नक्की कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा.